नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे हरीश लातूरकर अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषाचा पहिला भाग बघतोय. पहिल्या भागामध्ये आपण आपला जो पहिला भाग आहे त्या भागामध्ये आपण अक्षरासाठी अंक बघणार आहोत. काय बघणार आहोत? अक्षरासाठी अंक बघणार आहोत. ठीक आहे. जी इंग्रजी अक्षरमाला आहे त्या इंग्रजी अक्षरमालासाठी कशा पद्धतीचे अंक वापरले जातात ते आपल्याला पहिल्या भागाने बघायचं आहे. ठीक आहे. सांकेतिक भाषा हा घटक लाईव्ह क्लासला पण शिकवला जाणार आहे आणि रेकॉर्डिंग क्लासच्या माध्यमातून सुद्धा शिकवला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपले जे ग्रुप आहेत रेकॉर्डिंग क्लास येतात. रेकॉर्डिंग क्लास नंबर 33 आले, बरोबर आहे. हा, आज 34 येईल. मी क्लास संपल्यावर टाकतोय का तुम्ही सकाळी उठल्यापासून कधी बघू शकता. सगळ्याच टाकून ठेवतो मी आता. टाकायची टाइम बदलली आणि काय करायचो, सगळ्या उठल्या उठल्या टाकायचो. मग काही जण व्हायचं मी सगळ्याच टाकून ठेवतो आता क्लास संपलं की. हा म्हणजे समजा थोडा वेळ झाला तर 15-20 मिनिट अर्धा तास होऊ शकतो मला टाकायला कधी कधी. हा तर मी टाकत जाईल. ओके. पाहत चला, रेकॉर्डिंग क्लास सुद्धा पाहणं गरजेचं आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. चला, तर बघा सांकेतिक भाषेमध्ये काय आहे वरे वरे बघूया. ओके. आता या सांकेतिक भाषेच्या प्रश्नामध्ये काय असतंय, कसं सोडवायचं, हे आपण प्रत्यक्ष प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेऊया. ओके. मी यासाठी कोणतेही उपयुक्त टिपा सांगणार नाही किंवा मार्गदर्शक सूचना असं सुरुवातीला लिहून देणार नाही. तुम्हाला जसं जसं टॉपिक पुढे जाईल, जसं जसा एक एक प्रश्न पुढे जाईल, तसं तसं उपयुक्त टिपा, मार्गदर्शक सूचना त्या त्या प्रश्नाच्या वेळेस समजावून सांगितल्या जातील. ओके. डायरेक्ट आपण प्रश्न सुरुवात करतोय. आता बघा, पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मी काय करणार आहे, फक्त तोटी सगळ्यात मोठा सांगणार आहे. पहिला प्रश्न जो आहे तो तोटी एक्सप्लेन करणार आहे, पूर्ण सांगणार आहे. पुढचे सगळे प्रश्न मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. पूर्ण प्रश्न लिहिणार नाही, शॉर्टकट मध्ये लिहिणार आहे. समजतं काय मी काय म्हणतोय ते? हा, पहिल्या प्रश्न पूर्ण सांगेन. पुढचे सगळे प्रश्न मी शॉर्टकट मध्ये लिहिणार आहे. ते प्रश्न तुम्ही समजून घ्यायचे. कळतं मी काय म्हणतोय ते? ओके. हा, तर पहिला प्रश्न लिहूया. पहिल्या प्रश्नाचा मी फुल कट लिहितोय. ओके. एका सांगितली भाषेत, एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत फूट हा शब्द, फूट हा शब्द, फूट हा शब्द 20, 21, 16 असं लिहितात. 20, 21, 16 असा लिहितात. असा दर्शवतात. दर्शवतात असेल किंवा लिहितात असेल, दोन्ही कोणत्याही असू शकतात. ओके. तर तर त्याच सांकेतिक भाषेत, त्याच सांकेतिक भाषेत त्याच सांकेतिक भाषेत हेल, हेल हा शब्द, हेल हा शब्द कसा लिहितो? कसा लिहितो? हेल शब्द कसा लिहितो? ओके. पहा विद्यार्थी, मग लिहायला असेल किंवा दर्शवायला असेल पर्याय पण देतो तुम्ही. पहिला पर्याय आहे 8, 5, 1, 4. दुसरा पर्याय 14, 8, 5. दुसरा पर्याय आहे 14, 5, 8. चौथा पर्याय आहे 15, 48. तर पहिला प्रश्न असल्यामुळे मी पहिला प्रश्न समजावून सांगतोय. प्रश्न सोपा आहे, बऱ्याच जणांचं उत्तर पण आलेलं आहे. परंतु असे काही विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असू शकतात जे पहिल्यांदाच सांकेतिक भाषा सोडवत असतील किंवा त्यांना याच्या अगोदर कोणी सांकेतिक भाषा शिकवलेलं नसणार आहे, असे सुद्धा विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असू शकतात. ती शक्यता गृहीत धरून मी बेसिक पासून, सुरुवातीपासून समजावून सांगतोय. सगळ्यांचं लक्ष माझं सांगण्याकडे असलं पाहिजे. ओके. आता बघा काय दिले विद्यार्थी, पहिल्यांदा लिहायचं. काय दिले? फुट, PUT. फुट हे 3 अक्षर आहेत. काय 3 अक्षर काय दिले रे? पी ला 20 अक्षर दिले, यू ला 21 दिले, डी ला 16 दिले, असं लिहिले. ओके. आता बघितलं की सरच काही संबंध लागतो का? पी चा 20, यूचा 21 शी काही संबंध लागतो का? संबंध शोधायचा.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच इंग्रजी अक्षरमाला शिकलोय. ओके, आत्ताच आपण इंग्रजी अक्षरमाला शिकलोय. त्या इंग्रजी अक्षरमालेमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, मी ते इंग्रजी अक्षरमाला काढून दाखवतो परत एकदा. आपण काय इंग्रजी अक्षरमाला शिकलोय? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, तीन रजिस्टर आहे. याचे क्रमांक सुद्धा मी बघूया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122
PUT. कुठला काय दिले रे? 20 असं दिलं ना. 20, 21, 16. 16 असं दिले. आता बघा बारकाईने विद्यार्थी मित्रांनो, ह्या इंग्रजी अक्षरमालेचं जर निरीक्षण केलं. ओके. आता अक्षरांसाठी अंक हे कसं सोडवायचं, ते इंग्रजी अक्षरमालेचा उपयोग करून सोडवायचं. ते इंग्रजी अक्षरमालेचा उपयोग केला मित्रांनो, पीला 16 येतो. पीला कोणता क्रमांक आहे? 16 क्रमांक आहे. पीचा क्रमांक 16 मी वर लिहितोय. युचा क्रमांक किती आहे मित्रांनो? युचा क्रमांक 21. 21 युचा क्रमांक आहे. टीचा क्रमांक काय आहे? टीचा क्रमांक 20 आहे. 20 आहे. ठीक आहे. तर लिहिता कसं लिहिले? टीचा क्रमांक इकडे लिहिले, युचा क्रमांक खाली लिहिले, पीचा क्रमांक इकडे लिहिले, क्रॉस लिहिले. समजते का मी काय म्हणतोय? ओके. समजते मी काय सांगतोय ते समजते का? ओके. बघा, पीचा क्रमांक काय? 16 आहे, तो क्रॉस कोपऱ्यात दिलाय. युचा क्रमांक खाली आहे 21, टीचा क्रमांक 20 इकडे क्रॉस मध्ये दिलाय. ओके. इथपर्यंत समजतं? काय अडचण आहे? काय अडचण आहे? नाही. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं? HN हे हेच काय करावं लागेल? आधीचे क्रमांक डोक्यावर लिहूया. एचचा क्रमांक 8, ईचा 5, एनचा 14. एनचा इकडे कोपऱ्यात घ्या, एचचा इकडे कोपऱ्यात घ्या, ईचा खाली घ्या. ओके. जसे इकडे बाण मारले तसे इकडे बाण मारणं आवश्यक आहे. ओके. तर बघा, एनचा 14 पहिल्यांदा, ईचा 5 जसा, एचचा 8. उत्तर तुमचं आहे 14, 5, 8. 14, 5, 8. समजतंय का सांगा सगळ्यांना? समजत नसेल तर लोअर हँड करा. म्हणजे कुणाला समजत नसेल त्याला मला अनम्यूट करता येईल. सगळ्यांनी लोअर हँड करा. एका सूचनेत लोअर हँड करायचं. व्यवस्थित बसा बेटा. ओके. व्यवस्थित बसून बघा. ज्ञानेश्वरी थकवालाय काय? नुसती त्या कडून बसली सहज. हा. लोअर हँड करा बेटा. कुणाल, उत्कर्ष, प्रणव, श्रेया, समर्थ, उत्कर्ष, कुणाल तरडे. लोअर हँड करा. हा. आता हा प्रश्न समजला नाही असं काय करे? समजला नसेल तर हा प्रश्न तुमच्या खाली झूम मिटिंगचा ऑप्शन दे, रेज हँड नावाचा ऑप्शन असतो, रेज हँड करायचा आहे. तन्मयला समजलं नाही का? तन्मय, तुला हा प्रश्न समजला नाही का? तन्मयला समजलं नाही का? मला सर सांग, व्हिडिओ समजलं. पाहतोय. हा, बोलतो नाही. हा. विनाकारण रेज नाही करायचं. समजलं असेल तर मग व्हिडिओ पण हात वर करा ना. समजलं का सर तन्मय? समजला. हा. नाही समजला. काय नाही समजलं याच्यामध्ये? तू सांग मला पहिल्यांदा. काय नाही समजलं इथं? पिला 16 क्रमांक कसा लक्षात आले का तुला? हा तेच. हे कसं आलं नाही कळालं? ती हम्म. इंग्रजी अक्षरमाला शिकवताना होती का? हो. हा. मग तुला माहिती नाही का तिचा 16वा क्रमांक आहे इंग्रजी अक्षरमालेमध्ये? अनम्यूट करू नको, तू मला रिप्लाय द्यायचं. हा. म्यूट करू नको तुला. तिचा हो 16 क्रमांक आहे माहिती. इंग्रजी अक्षरमाले, हे तुला माहिती नाही का? माहिती आहे. बर. युचा 21वा क्रमांक आहे, टीचा 20वा क्रमांक आहे. ओके. हा 20 क्रमांक आहे, तो पहिल्यांदा लिहिला इथं. युचा क्रमांक 21 खाली लिहिलेला असतात आणि पीचा 16 इथं लिहिलाय. आता कळतंय का? तसं हे समज. याचा 8, हिचा 5, यांचा 14. 14 पहिल्यांदा लिहिलाय, 5 खाली लिहिलाय, 8 शेवटी लिहिलाय. 14, 5, 8. कळतंय? बस. हा. बंद करा, माईक म्यूट करा आता. ओके. पुढे आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. तर पुढला जो प्रश्न आहे ते मी तसंच गेलो होतो, कारण आपल्याला इंग्रजी अक्षर लागणारच. मी जी इंग्रजी अक्षर मला काढलीच नसती तर बऱ्याच वेळा कळलं असतं पीला 16 कसा. आता इंग्रजी अक्षर मला शिकवून संपलंय आपलं, तरी सुद्धा बऱ्याच मुलांना इंग्रजी अक्षरांचे क्रमांक पाठ नाही. तर तसे करू नका. सांगितलेल्या गोष्टीचं पालन करत चला.
आहे त्या गोष्टी पाठ असतील तर तुमचं उत्तर लवकर येईल. ठीक आहे, प्रत्येक वेळेस इंग्रजी अक्षर माझ्याकडे बघायची गरज लागणार नाही. पुढला प्रश्न आपण घेऊया. हा, तर पुढला प्रश्न घ्या. आणि मी शॉर्टकट मध्ये सीएटी एका सांगितली भाषेत सीएटी शॉर्टकट लिहितोय बरं का. सीएटी ला 732 असं लिहितात. एका सांकेतिक भाषेत तुम्ही तो वाटलं असेल, एका सांकेतिक भाषेत, एका सांकेतिक भाषेत, सांकेतिक भाषेत सीएटी 732, एसयूएन, एसयूएन 459. तर तर एएनटी अँट बरोबर किती? अँट बरोबर किती? चला, आता बघा, पहिले काही प्रश्न आहेत, मी पहिले काही प्रश्न सोडून दाखवतो. ठीक आहे, आता बघा काय दिले बघा. इथे लिहायचं खाली वस्तू सीएटी. टी ला 7 म्हणले, ए ला टी म्हणले, टी ला 2 म्हणले. हे लॉजिक लागतं इंग्रजी अक्षर मालेवरून? लागत नाही. इंग्रजी अक्षर मालेवर काही लॉजिक लागत नाही. बरं, ती काही लागत नाही, काही हरकत नाही. एस यू एन, एस यू एन ला काय म्हणले? एस ला 4 म्हणले, यू ला 5 म्हणले, एन ला 9 म्हणले. समजा ही जशाच तसे आहेत क्रमांक, समजा ही क्रमांक जशाच तसे आहेत असं समजूया आपण. ते असंच का समजलं मी जशाच तसे? कारण सी चं क्रमांक 3 आहे, ते 7 आहे, काही लॉजिक लागत नाही. ए चा 1 आहे तर 3 आहे, काहीच लॉजिक लागत नाही. टीचा 20 आहे तर 2 आहे, काही लॉजिक लागत नाही. म्हणून काय मी मी समजलं, म्हणून म्हणून मी समजलं सी ला 7, ए ला 3, टी ला 2. ठीक आहे, एस ला 4, यू ला 5, एन ला 9. सर तुम्ही असंच का समजलं? कारण विद्यार्थी मित्रांनो, ए एन टी हे जे अक्षर आहेत, ए एन टी हे तीनही अक्षर या 2 अक्षरामध्ये समाविष्ट आहेत. कळतं की मी काय सांगतोय? हे तीनही ए एन टी हे तीनही अक्षर या 2 अक्षरामध्ये समाविष्ट आहेत. ओके, कळतंय? त्यामुळे काय आहे, तर एला काय लागलं इथं? एला 3 लावलेलं आहे, एला 3 घेऊया. एनला इथं काय आले? 9 आले, एनला 9 घेऊया. टीला इथं काय आले? 2 आले, टीला 2 घेऊया. उत्तर काय आलं? 392. पर्यायामध्ये आहे का? मी पर्याय द्यायचं राहिलं, पण पर्यायामध्ये 392 आहे बेटा. पर्यायामध्ये 392 आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 392 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, सध्याच असेल तर लोअर हँड करा. एका सेकंदात सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असू द्या, लोअर हँड करा. कळालं? म्हणजे मी हे बघा असंच काय घेतलं, हे म्हणजे सीएटी. प्रत्येक वेळेस हे अक्षरांचे जे क्रमांक आहेत ते क्रमाने असतीलच असं नाहीये. कळते का? प्रत्येक वेळेस हे अक्षरांचे जे क्रमांक आहेत ते क्रमाने असतीलच असं नाहीये. आता इथं क्रमाने निघालं, ह्या प्रश्नामध्ये क्रमाने निघालं, पण प्रत्येक प्रश्नाने हे अक्षरांचे क्रमांक क्रमाने असतीलच असे नाही, बदलू सुद्धा शकतात. आता प्रकाश परीक्षित लकडेचा आणि सृष्टीचा रेज हँड आहे. तुम्हाला समजलंय का? सृष्टी 100%, सृष्टी 100%. ऐकतेस का तुम्हाला? समजलं नसेल तर रेज हँड करायचंय. समजलं का सृष्टी? बरं, अनम्यूट हो. हा, हा विचार सृष्टी. अनम्यूट हो पहिल्यांदा, अनम्यूटची रिक्वेस्ट आहे तुला. सृष्टी काही डाऊट आहे का? हो किंवा नाही तो मला मान हलवून सांग. नमस्कार. समजलंय ना? मग कशाला रेज हँड ठेवलाय? रेज हँड काढून टाकायचं ना. काय म्हणले? तुझा आवाज क्लिअर ऐकू येत नाही आता. ठीक आहे, बरं असू द्या. हा, बघा, सगळ्यांना म्हणजे कसं असतं माहितीये का? ज्यावेळेस प्रश्नाचं ज्यावेळेस मी उत्तर देतो त्यावेळेस तुमच्या रेझाईन काढून टाकायचं, लोअर हँड करायचं. म्हणजे एखाद्याला समजत असेल तर तो रेझाईन करेल ना, मग त्याला मला विचारता तुला काय समजलं नाही, काय नाही, त्याला समजावून सांगता येईल मला. ठीक आहे. हा, त्यामुळे असं नाही, म्हणजे सूचनेचं तंतोतंत पालन करत जावा. ठीक आहे. हा, सगळ्यांचे व्हिडिओ पण आवड ठेवायचा, आम्ही व्हिडिओ कंटिन्युअसली पाहतो सर्वांचे. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके, पुढला प्रश्न आता बघा. प्रत्येक प्रश्नाची सुरुवात काय असणार आहे? एका सांगली भाषेत अशी असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाची सुरुवात कशी असणार आहे? एका सांगली भाषेत अशीच असणार आहे. या पुढचा प्रश्न, एका सांगली भाषेत, एका सांगली भाषेत
एका सांगली भाषेत कॅप CAP कॅप बरोबर 20, CAP कॅप बरोबर 20, SIT बरोबर 48, 48. तर 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 HEN हेन बरोबर किती? HEN बरोबर किती? पर्याय देतो. पहिला पर्याय 25, दुसरा पर्याय 26, तिसरा 27, चौथा 28. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं? कॅप बरोबर 20, सीट बरोबर SIT बरोबर 48, HEN बरोबर बरं. ओके. हा. आता बघा, तर तुम्ही मला सर इथं अक्षर 3 आहेत, अंक 2 आहेत. इथं अक्षर 3 आहेत, अंक 2 आहेत. इथं सुद्धा अक्षर 3 आहेत, अंक 2च आहे. मग हे कोणत्या अक्षराचं कोणता क्रमांक कसा शोधायचा? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस प्रश्नामध्ये काहीतरी नाविन्य असतं. प्रत्येक वेळेस प्रश्न थोडासा वेगळा असू शकतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला सारखाच प्रश्न येणार नाही. म्हणूनच याला स्पर्धा परीक्षा असं म्हणतात. तुमचं जे रेग्युलरची पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकात कसे उत्तर प्रश्न असतात उदाहरण गणिताच्या पुस्तकात एक प्रश्न सोडवला की उदाहरण सांगण्याचे सगळे प्रश्न त्यासारखे असतात, असतात का नाही? स्पर्धा परीक्षेत तसं नसतं. प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो. प्रत्येक प्रश्नाला विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक प्रश्नाकडे उत्तराकडे जाण्याचा मार्ग वेगळा असतो आणि ते सुचणं तुम्हाला आवश्यक असतं. ती ब्रेन डेव्हलपमेंट होणं तुमच्यासाठी आवश्यक असतं. आता काय असेल बाबा? आपली जी पद्धत आहे CAP, तिचा क्रमांक किती आहे? 3 आहे. याचा क्रमांक किती आहे? 1 आहे. पिता क्रमांक किती आहे? 16 आहे. यांची बेरीज केली. 3 आणि 1 4, 4 16 20, 20 बेरीज होते याची. त्याची बेरीज किती येते? 20 येते. तसं सीटचं गेलं, SIT, चा क्रमांक 19, आयचा क्रमांक 9, टीचा क्रमांक 20. बेरीज केलं तर 48 येतं. लॉजिक लागलं का? हा, मला हवं समजलं लॉजिक तर. ओके. आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना समजले नाही, मला कळणारच नाही, कारण ते व्हिडिओ ठेवतच नाही. ओके. हा, तुम्हाला समजले? ओके. हा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर हे कशा पद्धतीने आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करता येईल की याची सेम ह्या पद्धतीनं यांचे अनुक्रमांक घेतले, त्यांची बेरीज केली, ती बेरीज ही उत्तर आलेलं आहे आपल्याला. ओके. त्याच पद्धतीने HEN हेंचे घेऊया. यांचा क्रमांक 8, ईचा 5, यांचा 14. बेरीज 8 आणि 5 13, 13 आणि 14 27. तुमचं उत्तर पर्याय मग 3 27. ओके. लोअर हँड केला पहिल्यांदा. कुणाला समजलं असेल, कुणाला समजलं की नाही मला बघू दे एकदा. तर हे लोअर हँड करा. हा. आता हा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर रेज हँड करा. व्हिडिओ बनवता रेज हँड पण करा. समजला असेल हा प्रश्न? समजला असेल मान हवं, तुमची व्हिडिओ मी पाहतोय कंटिन्युअसली. ओके. समजला प्रश्न सगळ्यांना? त्रुटी सुरेश समजलाय? साहिल गायकवाड मान हलव समजला असेल तर. ओके. अनुराग अटकारे समजलाय? अनुराग अनुराग अटकारे. ओके. समजलं असेल तर मान हलवा, मी तुमची व्हिडिओ पाहतोय. अनुराग अटकारे, प्रवेश घेतलाय का बेटा तू? अनुराग, प्रवेश करून घेतलाय का तू? अनम्यूट हो, तुला रिक्वेस्ट आली अनम्यूटची. प्रवेश घेतलाय का तू? नाही. प्रवेश करून घे बेटा नाही. लवकर. हा, मोजकेच प्रवेश शिल्लक आहे. ठीक आहे. हो. हा. बघा हो. त्यानंतर. ओके, समजते सगळ्यांना? ओके. ओमेरा का व्हिडिओ आणण्याला काही प्रॉब्लेम आहे का तुला? दररोज सांगावं लागतं तुला? हा, लाजतोयस? मुलगी आहेस तू लाजायला? हा. ठीक आहे. पुढे आपण जाऊ पहिल्या प्रश्नाकडे. वसुधा समजते? वसुधा गमले? वसुधा, अगोदरचे क्लासेस बघितले का तू? रेकॉर्डिंग क्लास ऍप मधून अगोदरचे हो, भरपूर क्लास बघितले. आहेत, ते पाहून घेत जा. हा. तुझं ऍडमिशन उशिरा झालेलं आहे. हो. ओके. हा. जाऊया पुढल्या प्रश्नाकडे आपण. प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे बरं का. प्रत्येक प्रश्नाला वेगळं काहीतरी आहे. ठीक आहे. चला या.
एका सांगली भाषेत सॅटरडे, एका सांगली भाषेत सॅटरडे, SAT, सॅटरडे, सॅटरडे, सॅटरडे हा शब्द 73159462 असा लिहितात. तर त्याच सांगली भाषेत, स्टडी, स्टडी हा शब्द कसा लिहा, स्टडी, स्टडी हा शब्द कसा लिहा. पर्याय देतो मी. पहिला पर्याय 71452, दुसरा पर्याय 71524, तिसरा पर्याय 71425, चौथा पर्याय आहे 71542. ओके, चला सोडवा. तुम्ही सोडवा. तुमचं उत्तर विचारलं नाही ह्यावेळेस मी. तुला विचार करा, चला बघूया कोण विचार करते, कसं विचारलं. कसं कसं सर, कसं कसं बघा, मी थोडी हिंट देतो. मी तुम्हाला हिंट देतो. यशला काय दिले, बरोबर 7 दिले. ओके, यशला 7 दिले. एला काय दिले, एला 3 दिले. बर, टीला 1 दिले, युला 5 दिले, आरला 9 दिले, बीला 4 दिले. ओके, टीला 6 दिले, वायला 2 दिले. ओके, आता बघा बारकाईचं निरीक्षण केले विद्यार्थी मित्रांनो. हम्म. हा. आता इथे काही लॉजिक लागत नाही बरं का. आता मी सुरुवातीचे पासूनचे क्रमांक बघितले आणि शेवटी मग क्रमांक बघितले, काही लॉजिक लागत नाही. मला असं वाटतंय की सॅटरडे, सॅटरडे हा जो शब्द आहे त्याला प्रत्येक एक अंक तुम्ही घ्यावा. ठीक आहे, प्रत्येक अक्षर एक एक अंक तुम्ही समजावा. त्यानंतर स्टडी, स्टडीचा तुम्ही काय करावा, स्टडी ही सगळे अक्षर जे आहेत ते ह्यात समाविष्ट असले माझ्या मते. ओके, मग यशला काय घेतलं तुम्ही, यशला 7 घेतला, तर इथे यशला 7 घ्या. टीला तुम्ही 1 घेतला, तिथं पण टीला 1 घ्या. ला तुम्ही काय घेतला, 5 घेतला, तिथे ला 5 घ्या. इथे डीला तुम्ही 4 घेतला, इथं पण डीला 4 घ्या. इथं वायला 2 घेतलं, तर इथं पण वायला 2 घ्या. 7 1 5 4 2, 7 1 5 4 2 आहे पर्याय. तर मग 4 काला. लोअर हँड कर सगळ्यांनी. जे अक्षर आहेत तेच अक्षर आपण घेतले. लोअर हँड कर सगळ्यांनी. सगळ्यांनी लोअर हँड केले. ओके, हा समजले सगळ्यांना हा प्रश्न. समजलं नसेल तर रेझॅन्टचं ऑप्शन आहे तुमच्या झूम मीटिंग मध्ये, ते रेझॅन्टचं ऑप्शन दाबा. तुम्हाला मी विचारतो काय समजलं नाही ते. समजलं सगळ्यांना. ओके, मला हलवत जावा, मी विचारले की तुमचे व्हिडिओ तुम्ही पाहत असतो. ओके, आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. चला घ्या. एका सांगितली भाषेत टॉय, TOY, टॉय. एका सांगितली भाषेत TOY, टॉय हा शब्द, हा शब्द 23 13 18 असा लिहितात. तर तर PET हा शब्द कसा लिहावा. थोडा बरं, मग टाइमर लावतो तुमच्यासाठी मी. प्रयत्न करा. टॉय हा शब्द लिहितात, तर PET हा शब्द कसा लिहा. प्रयत्न करा, सोडवा.
एखादं आलं नाही उत्तर, अवघड आहे. बघूया. पाहावे काय करता येईल बघा. अशा प्रकारचा प्रश्न आपण एक सोडवलाय, फक्त त्या प्रश्नामध्ये मॉडिफिकेशन आहे, एकाला पण याचं उत्तर आलं नाहीये. मी समजावून सांगतो कसं सोडवायचं, लक्ष इकडे द्या. तर बघा टॉय, पहिल्या TOY, टॉयचे अक्षरांचे क्रमांक आपण लिहूया. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. ओके, काही जण उत्तर असेल, एक मिनिट. ओके, हा. बघा, तर टॉय टॉयचा क्रमांक पहिल्यांदा आपण लिहूया. टीचा क्रमांक किती आहे रे? 20. ओचा क्रमांक किती आहे रे? 15. वायचा क्रमांक किती आहे रे? 25. आता बघा मित्रांनो, ह्या क्रमांकामधून 25 मधून 2 मायनस करा, 23 आहे का? 15 मधून 2 मायनस करा, 13 आहे. 20 मधून 2 मायनस करा, 18 आहे. ओके, समजतंय? आता बघा मित्रांनो, तर मी -2 केले, प्रत्येक -2, -2, -2, 18, 13, 23 आणि लिहिले क्रॉस. 23 इकडं, 18 इकडं, 13 इथं, 23. आपल्या पहिल्या प्रश्नासारखं काय नाही, 18. कळतंय? हे कसं आलं कळालं? TOY 23, 13, 18 कसं आलं कळालं का तुम्हाला? हा, मला कळालं असेल तर माझा हलवा की कळालं नाही तुम्हाला? ओके, हा. त्या पद्धतीनं PET ओके. पीचा क्रमांक किती आहे? 16. टीचा 5, टीचा 20. -2 करा, 14. टीचा 3, टीचा 18. क्रॉस घ्या, 18 इथं, 3 खालीच, 14 इकडं. 18, 3, 14 उत्तर काय असणार आहे आपलं? 18, 3, 14 आहे का पर्यायामध्ये? मी चेक करतो पर्यायामध्ये आहे का. पर्याय तुम्हाला इथं पर्यायामध्ये मी चेक करतोय का. पर्यायामध्ये असणार आहे. समजलं या प्रश्नाला सांगा. यस, पर्यायामध्ये आहे हा. दुसरा पर्याय आहे. समजले का? तुला डाऊट असेल. ओके, हा. नो हँड करा सांगितलं, समजलं असेल तर. ओके, डाऊट आहे का कुणाला? डाऊट असेल तर रेझाईनचा ऑप्शन दाबा, डाऊट असेल तर. डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? डाऊट असेल तर रेझाईनचा ऑप्शन दाबा, रेझाईनचा. नाही. पुढे आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. ओके, पुढला प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत रेड, RED, रेड हा शब्द, एका सांकेतिक भाषेत RED, रेड हा शब्द 6720 असा लिहितात. एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 6720 असा लिहितात. तर ब्ल्यू हा शब्द, BLUE, ब्ल्यू हा शब्द कसा लिहितो? पर्याय पण तुम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे 21, 22, 15, 21, 22, 15. दुसरा पर्याय आहे 14, 47, 23. दुसरा पर्याय आहे 72, 31, 44. चौथा पर्याय आहे 41, 42, 44. बस सोडवा. 30 सेकंदचा वेळ लावतोय, प्रयत्न करा सगळ्यांनी. टायमर लावलाय मी. ट्राय करा. RED 6720. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षा विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या वर्षी विचारला हा प्रश्न? 2020 साली विचारलेला आहे.
आत्ताचा प्रश्न सारखं बघा. आत्ताचा प्रश्न कसा होता त्याप्रमाणे सोडवा. याच्या अगोदरचा प्रश्न कसा होता तसा विचार करा. मी टाइम वाढवतो तुमच्यासाठी परत परत 30 सेकंद देतो. प्रयत्न करा, सगळे प्रयत्न करा. याच्या अगोदरचा प्रश्न जसा होता ना सेम तसा प्रश्न आहे. याच्या अगोदरचा प्रश्न कसा होता अगदी त्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. प्रयत्न करा. ह्याच्या अगोदरचा प्रश्न कसा होता त्या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रयत्न करा. छान, पाचचे रिझल्ट आले. छान छान. येते मुलांना. चला परत दुसरे 30 सेकंद संपले बघा. अरे बापरे, अवघड झालं का हा गणित तुम्हाला? बेटे अवघड झालंय का हा? तर अनम्यूट करून विचारतो बरं, 1 मिनिट हा. ओके. एक एक जण बोला बरं का. एकेचे जे रेझेंट आहेत. ओके. एकेचे जण आलाय. ओके बरं ठीक. एक एक जण बोला बरं का, मी अनम्यूट केले बघा आता. एक एक जण बोला. हा गणित तुम्हाला अवघड वाटतोय का रे? नाही नाही सर. सर. नाही नाही सर. ना? नाही सर. नाही सर. ओके. नाही सर. ओके. नाही सर. काही नाही. ज्याला इंग्रजी अक्षरमाला जमली हो त्याला हा सर. गणित जमतो बघा. हो सर. इंग्रजी अक्षरमाला संपल्या संपल्या हा गणित घेतलाय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण प्रकार आहे. आज आज विशिष्ट प्रकारचे प्रश्न मी घेतोय. उद्या ह्याच्यामधला प्रकार बदलणार आहे आपला मी उद्या. ठीक आहे. 2 प्रकारचे प्रश्न असतात ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं. आज एक प्रकार घेतोय, पुढचा उद्या प्रकार बदलणार. ठीक आहे. चला हा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय. बघा माईक म्यूट करू का सगळ्यांच्या आता मी परत. एक डाऊट होता नाही सर. आधीच्या प्रश्नाचा. काय म्हणला परत एकदा बोला. तर मागच्या प्रश्नाचा एक डाऊट होता. मग तुम्ही रिझाईन का तिथं नाही केला? टीचर तुम्ही नाही सर रिझाईन का नाही केला त्या प्रश्नाला? सर केला होता. इथं ऑप्शन नव्हतं आलं रेझाईनचं. रेझाईन म्हणजे असं व्हिडिओत नाही तर रेझाईनचं तिथं बटन दाबायचं. मला दिसतं नाही रेझाईन तिथं. सर काय डाऊट स्क्रीन बरं वरती विचार पण विचार आता विचार डाऊट हा आर्या विचार हा. टीचा क्रमांक 20 आहे. पण तिथं जर 20 मायनस केलं मग तिथं क्वेश्चन मध्ये 23 होतं. ते नव्हतं समजलं. एक मिनिट. ओके 23 होतो ना. इकडे बघ काय होतं मी सर्व सांगतो. TOY. ओके. टीचा क्रमांक 20 आहे. ओके. ओचा किती आहे? 15 आहे. वायचा 25 आहे. तिथे कुठं होतं? 25 वजा 2 23 होतं इथं. ओके. 15 वजा 2 काय होतं? 13 होतं. 20 वजा 2 काय पडतो? असंच होतं ना 23, 13, 18. आर्या हा. कळालं का? हो. तू रेज हँड केलं आपण लोअर हँड केला तू. मला दिसलं होतं तुझा रेज हँड. तर तू लोअर हँड केल्यामुळे वाटतं तुला समजलंय. रेज हँड ठेवत जावा. ठीक आहे. कुणाची अडचण असतं समजलं पाहिजे. ठीक आहे. आपण काय करतो प्रत्येक वेळेस नवीन पेज घेतो म्हणजे प्रश्न असतात लिहिलेले. ठीक आहे. बरं ठीक आहे. अजून रेज हँड पण दिसतोय. बरं ठीक आहे. हा रेणुका बोल रेणुका. तर ह्या क्वेश्चनचा रिझल्ट आहे. नाही नाही थांबा मी सांगतो हा प्रश्न सगळ्या समजावून. खूप झालं उत्तर आले जातं. 38 जवळपास बरं नाही केले उत्तर केले आणि जमले बऱ्यापैकी आता सगळ्यांना. ओके जमते जमतंय. त्याच मला वाटलं कारण माईक्स म्यूट असल्यामुळं माईक्स ऑन ठेवू का फक्त घरात जर तुमच्या कोणी बोलत असेल तर दरवेळेस माईक म्यूट केला. तुम्हाला ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस ऑन करा. आता एक सिस्टीम सगळ्यांना माहीत झालेली आहे क्लासची. मी माईक ऑन ठेवू शकतो. पण काय होतं एका वेळेस एकाने बोलायची पद्धत अवलंबायची. मी जर नाव घेतलं तरच बोलायचं. ही पद्धत तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. मी नाव घेतलं तरच बोलायचं. आणि तुमच्या घरात कोणी बोलत असेल तर माईक म्यूटच ठेवा. शक्यतो माईक म्यूटच ठेवायचा. मी विचारलं मी म्हटलं गौरव बोल तर गौरवनं माईक अनम्यूट करून मग तेव्हाच बोलायचं. ही जर पद्धत फॉलो केली तर एखाद्याचा डाऊट मिस होणार नाही. माईक आपल्याला अनम्यूट ठेवता येतील. कुऱ्याचा ट्राय अर्धा असता 15 मिनिट ट्राय करून बघूया. 15 मिनिट 8:45 झालेत अजून 15 मिनिट ट्राय करून बघूया माईक अनम्यूट ठेवून. ठीक आहे. हा आता बघा मी पहिल्यांदा समजावून सांगतोय हा. ओके. आम्ही तुमच्याकडे घेत नाही कारण कसं आहे तुम्ही सांगता तुम्हाला जमतंय. ओके. तुमचं उत्तर काय असेल ते तुम्हाला बरोबर चुकलेले तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने सांगतो याचं उत्तर कसं येतं ते. बघा रेड. RED. RED. रेड आरचा क्रमांक किती आहे रे? आरचा क्रमांक आहे 18. ईचा क्रमांक आहे 5. डीचा क्रमांक आहे 4. D+2 6. E+2 7. R+2
20 आलं का? 6 7 20 समजते? पुढं ब्ल्यू BLUE आता सर इथं 3 अक्षर होते म्हणून आम्ही क्रॉस केलं, मधलं खाली घेतलं. इथं कसं करायचं? इथं पर्यावरून जायचं, पर्यावरून पर्यावरून ठरवायचं कसं करायचं, ते पर्यावरून ठरवायचं. ओके चला. बीचा क्रमांक 2, एलचा 12, यूचा 21, ईचा 5. पहिल्यांदा क्रॉस करा कडे 2 मध्ये +2 करा 4, ई मध्ये +2 करा 7. सुरुवातीला 7, शेवटी 4. कोणता पर्याय आहे इथं? एकच पर्याय. बघा उत्तर आलं का? पुढचं काढायची गरज आहे का? बघा सुरुवातीला 7, शेवटी 4, एकच पर्याय आहे. त्याच्याकडे उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे बघा काय केलंय. तर पुढे 23 14 केले. ओके 12 मध्ये +2 करा. ओके 12 मध्ये +2 करा आणि हे यूच्या खाली घ्या 14 इथं. 21 मध्ये +2 करा आणि ती एलच्या खाली घ्या 23 इथं. आलं उत्तर 7 23 14 4. घाबरून जायचं नाही. जिथं काही कळत नससाठी पर्यायाची मदत घ्यायची. कळतंय का? समजलंय का? सांगा सगळ्यांना. तुम्हाला अनम्यूट करता येईल का? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. एक दोघांनी असं हो आलं, सगळ्यांनी हो म्हणायची गरज नाही. एक दोघांनी कॉमनली हो म्हटलं की सगळ्यांनी 100 हो म्हणायची गरज नाहीये. एकदाच हो म्हटलं ठीक आहे. त्या हो सोडून जर वेळ काही असेल, सर मला समजलं नाही असं काही असेल, तर त्यांचं हो झाल्यावर तुम्ही बोलू शकता. आता हा प्रश्न लोअर हँड करा सगळ्यांनी. हा प्रश्न तुला समजलाय कुणी असा आहे का? काही पण समज लाजायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. काही जरी समजलं तर बिंदासपणे विचारायचं बेटा. अजिबात घाबरायचं नाही. लोअर हँड करा सगळ्यांनी. जवळपास 6 जणांचे प्रेझेंट आहेत. विचारा, तुम्हाला अनम्यूट होता येते. मी अनम्यूट करून विचारू शकतो मला डायरेक्टली. राजलक्ष्मी, अनमोल, जय, काही समजलं नाही का? तुमचे रेझल्ट आहेत. सर हा बोला. चॅट बॉक्स डिसेबल करा ना. मेसेज केलं ना पाठवल्यानंतर chat स्क्रीन box? नाही दिसत केला नाही. मी chat box? अरे यार, 3 गोष्टी डिसेबल करता करता चॅट बॉक्स डिसेबल करायचं राहील का? ओके. चॅट बॉक्स मी बघतच नसतो. मला चॅट बॉक्सकडे लक्षच नसतं. हा पार काय विचारायचं आहे? नाही म्हणजे असा का हात केला परंतु? सर हा बोला. हे ब्ल्यू पासून समजलं नाही सर. यू पासून समजलं नाही. हो सर. बरं सांगतो, लिहून लक्ष सर. दे. लक्ष दे बेटा, तुझ्यासाठी परत सांगतो. तुझ्यासाठी मी परत सांगतोय. इकडे बघा आता. बीचा क्रमांक 2 आहे बरोबर का? हो सर. एलचा 12 आहे, यूचा 21 आहे, ईचा 5 आहे. ईच्या 5 मध्ये 2 प्लस केलं आणि +2 करून 7 इथे केलं. कळाले का? हो सर. बी मध्ये +2 केलं, 4 कोपऱ्यात लिहिलं. कळालं का? हो सर. यूचा क्रमांक 21 आहे, त्यावेळेस +2 केलं, 23 इथे लिहिलं. कळालं? हो सर. एल 12 आहे, +2 दिलं, 14 इथे लिहिलं. कळालं? हो सर. 7 23 14 4 उत्तर आलं. समजते जे? हो सर. पार्थ तुझे काय डाऊट आहे का? बोल लवकर बोल पार्थ. अवघा असं करतो व्हिडिओ करत जाऊ नको नसेल तर. ओके जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. पुढल्या प्रश्नाकडे स्क्रीनवर घेऊया. आता बघा विद्यार्थी, हा जो प्रश्न होता, आता जो प्रश्न होता तो एनएस परीक्षा 2020 ला पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आजचे प्रश्न मी आता हे प्रश्न आजचे जे प्रश्न घेतोय ते एनएस परीक्षेला पण असतात आणि स्कॉलरशिपला पण असतात. दोन्ही परीक्षेला ह्या प्रकारचे प्रश्न पडतात. ओके मी सांगणार आहे कोणत्या परीक्षेला पडणार आहे, स्पेसिफिकली प्रत्येक प्रश्नाच्या वेळी सांगणार आहे. सांकेतिक भाषामध्ये असे काही प्रश्न असतात जे फक्त एनएसलाच पडतात. हा ते पण प्रकार आपल्याला घ्यायचे, डिटेलमध्ये घ्यायचे. ओके मी आज फक्त तुम्हाला सराव व्हावा म्हणून ही प्रश्न कंटिन्युअसली घेतोय मुद्दाम तुमच्यासाठी. ठीक आहे पुढे आपण जाऊया. ओके चला मग आता घेऊया पुढचा प्रश्न. एका संगीत भाषेत आरती ARTI आरती हा शब्द 60 असं लिहितात. 60 असं लिहितात. तर देवी हा शब्द कसा लिहा? देवी, देवी हा शब्द कसा लिहा?
काय करायचे, अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज बघा 60 येते का. अक्षरांच्या अनुक्रमांची येत असेल तर उलट क्रमांक बघायचे. सुलट क्रमांकाची बेरीज 60 येत असेल तर उलट क्रमांकाची बेरीज 60 येते का बघायची. ओके. हा, प्रयत्न करा. टायमर लावतो तुमच्यासाठी मी. या प्रश्नाचं उत्तर विचारूया आपण एखादा कोणाला तरी. टायमर लावलाय, सोडवा. उलट क्रमांक येत नसेल तर उलट क्रमांक येतात का बघायचं. टाइम संपलाय. 4, 3, 2, 1. टाइम ऑफ. टाइम ऑफ. आता बघा, तर मी काय केलं सर, आपल्या नेहमीप्रमाणे तुम्ही काय सांगितलं होतं, ARTI यांचे सुरुवातीचे क्रमांक जर घेतले तर काय येते बघूया. 1 प्लस आर क्रमांक आहे 18. ओके. आयचा 9. आयचा 9. सर सॉरी. सर हा बोल. तुम्ही डबल आय लिहिलं होतं. हो, दुरुस्त केलं ना. हा, तर इथं 20, इथं 9. यांची बेरीज 60 येईल का रे. 60 येणार नाही, बघितलंच कळतंय. 9 1 10, 20 10 30, 30 10 40, 48 बेरीज येते. मी इथं 60 दिले, म्हणजे हे सुरुवातीचे क्रमांक नाहीयेत. ओके. मला याची शेवटून क्रमांक कसे काढायचं, तर शेवटून क्रमांक मला पाठ नाहीत, मला सुद्धा पाठ नाहीत, मला सुरुवातीपासूनचे क्रमांक पाठ आहेत. अक्षरवालीचे अनुक्रमांक सुरुवातीपासूनचे पाठ आहेत, मला पण शेवटचे क्रमांक पाठ नाहीत. मग त्याला ट्रिक आहे का, जर स्ट्रेस त्याला ट्रिक आहे. कसं शोधायचं सर शेवटून क्रमांक, बघा मी सांगतो. एचा पहिला सुरुवातीचा क्रमांक 1, आरचा सुरुवातीचा क्रमांक 18, टीचा 20, आयचा 9. शेवटचा क्रमांक कसा करायचा याचा, तर 27 मधून 1 वजा करायचं, काय राहतं 26. याचा शेवटून क्रमांक 26 आहे. आर क्रमांक किती आहे सुरुवातीचा, 18 आहे, तो 27 मधून वजा करा, 27 मधून 18 करा, काय तर सांगा. 9 येतो. आरचा शेवटून क्रमांक 9 आहे. 27 मधून 18 9 येईल ना. ओके. हो सर. हा, टीचा क्रमांक सुरुवातीचा 20 आहे, तो 27 म्हणून वजा करा, काय तर 7. टीचा शेवटून क्रमांक 7 येतो. आयचा क्रमांक सुरुवातीचा 9 आहे, तो 27 म्हणून वजा करा, 27 म्हणून 9 गेले किती राहतात, 18 राहतात, 18 येतो. ओके. ह्या सगळ्यांची बेरीज करा, बघा बेरीज किती येते. बेरीज करून बघूया. 26 प्लस 9 35. 26 प्लस 9 35. 26 प्लस 9 35. 35 प्लस 7 42. 42 प्लस 18 60. शेवटून क्रमांक कशी करायचे आलं लक्षात, 27 म्हणून वजा करायचं. आता काही जण विचारतील सर 27 मधूनच काय वजा करायचं, तर जी आपली जी अक्षरमाला आहे ते 26 अक्षरांची आहे. ठीक आहे. मग 27 मधून जर वजा केलं तर त्याला क्रमांक येणार ना. मग 27 मधून 26 केलं तरच झेडला पहिला क्रमांक येणार ना. बरोबर का नाही. काही जण खूप हुशार असतात, सर 27 मधून वजा का करायचं, 26 मधून का करायचं नाही. अरे 26 वर 26 वर शून्य येईल ना. मग शून्यापासून सुरुवात असते का, नसते ना. तर ते मी काय म्हणतोय, हा मग 27 मधून वजा करायचं. तसं तेवीचं बघूया. डीचा सुरुवातीचा क्रमांक लिहूया. डी समजले, लिहून घेतलं हे लिहून घेतलं ना. डीचा सुरुवातीचा क्रमांक किती आहे 4, ईचा 5, बीचा किती आहे सुरुवातीचा क्रमांक 22, आयचा 9. त्यांची काढूया शेवटचे क्रमांक. 27 वजा 4 करा, काय तर 23. डीचा शेवटून क्रमांक 23 आहे. ईचा सुरुवातीचा क्रमांक 5 आहे. ईचा शेवटून क्रमांक किती आहे 27 वजा 5. 27 वजा 5 करा, किती येतं 22. 22 आहे, प्लस 22 लिहिलं. बीचा सुरुवातीपासूनचा क्रमांक 22 आहे, 27 वजा 22 करा, काय ते 5, प्लस 5 केलं. आयचा काय आहे 27 वजा 9, काय ते सांगा 18. तुमची बेरीज करा. 23 प्लस 22. 23 प्लस 22 बेरीज येते 45. 45 प्लस 5 50. 50 प्लस 18 68. बेरीजचं उत्तर काय येतं 68. पर्यायामध्ये आहे का, यस पर्यायामध्ये आहे. आणि हा प्रश्न 2022 ला निर्णय परीक्षा विचारलेला प्रश्न आहे. कळतंय का, समजतंय का सांगा. एक दोघांनी हो म्हणलं तरी चालेल, मागच्या नसेल चालेल तरी बोला. हो सर.
हो सर. हो सर. कुणाला समजलं नाही असं कोणी आहे का? हो सर. कुणाला समजलं नसेल असं कोणी आहे का? डाऊट असेल तर विचारा. लोअर हँड करा सगळ्यांनी. कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? नसेल तर नाही म्हणा. सर हा बोल बेटा बोल. माझं पण उत्तर चालतं. हा बोल ना. मला ऐकू नाही आलं, परत एकदा बोल व्यवस्थित. माझं पण उत्तर असं चालतं सर. तुझं काय? असं चालतं सर उत्तर. तुझं आलतं का उत्तर? पण छान, चांगली गोष्ट आहे. ओके, श्रावणी पोटे रेज हँड आहे, काही डाऊट आहे का? नसेल तर नाही म्हणा असं मान हलव, मी व्हिडिओ पाहतो तुमचे. ओके, आजचा घटक समजलाय का रे? आज शिकलेला भाग समजलाय का? हो उद्या सर. इंग्रजी अक्षर वेगळा प्रकार असणार आहे उद्या. ओके, जो प्रकार स्कॉलरशिपला पडतो एनएसला पण पडतो, हा पण स्कॉलरशिपला पडतो एनएसला पण पडतो. कळतंय? हो. ओके. हा हा, हो मी रेकॉर्डिंग थांबवतोय. सर.